तर आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे सध्या जोडले गेलेले आहेत। मंगेश जी, आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। आपण पाहिलं असेल मनोज जरांगे यांच्या 6 मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत। आता ओबीसी आंदोलक म्हणून आपली भूमिका नेमकी पुढे काय असेल? याच्यामध्ये त्यांच्या ज्या काय मागण्या मान्य केलेल्या आहेत तर ते सातारा गॅजेट 1 महिन्यानंतर ते सगळे सोयरे मुळामध्ये हा जो शासन निर्णय कालचा जो आलेला आहे, या शासन निर्णयाचं जे आपण हेडिंग जर वाचलं तर हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मुळामध्ये शासनाने कुठेतरी वरती एक वेगळं हेडिंग दिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सोशल जस्टिस डिपार्टमेंटनी कसा इनजस्टिस केलाय। तर या जो शासन निर्णय, त्या शासन निर्णयाचा जो शेवटचा जर पॅराग्राफ आपण वाचला तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जो कुणबी असल्याचा दावा करतोय आणि त्याच्या नातेसंबंधातील किंवा कुळातील एखादा व्यक्ती तो कुणबी असला आणि तो ऍफिडेव्हिट देण्यास तयार असेल की हा माझा नात्यातला आणि कुळातला आहे। आता काय सांगितलं जातं की 2012चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये नातेवाईकाची संज्ञा दिलेली आहे, पण माझं मूळ एक याच्यावर विचारणा अशी आहे, नातेवाईकाची संज्ञा दिलेली आहे पण जे आपल्याला जातीचे दाखले मिळतात ते आपल्याला आपल्या वडिलांचं म्हणजे आपली पॅटर्नल साईड वडील आजोबा यांचे पुरावे द्यायला लागतात, कारण की पुरुष सत्ताक पद्धती आहे, आपल्या वडिलांकडून आपल्याला जात येते। तुम्ही नातेवाईक असं दिलं तर नातेवाईक कोणीही कुणाचं होतंय, इंटरकास्ट मॅरेज होतात, आंतरधर्मीय होतात, कुणाच्याही सोयरिकी होतात आणि ह्या JR ने आता फडणवीस साहेब म्हणतात की आम्ही कुणाचा घात केलेला नाहीये, पण मुळामध्ये जर तुम्हाला एकतर हैदराबाद गॅजेट वगैरे असं काही नसतं। गॅजेट हा एक माहिती असती, भौगोलिक माहिती असती, तिथं शेतीची माहिती असती, तिथं कोणत्या धर्माचे लोक राहतात ते माहिती असती, कोणत्या फक्त सांख्यिकी असती त्याच्यामध्ये कुठल्या त्या गावातल्या व्यक्तींचे आडनाव कोण राहतात। त्यामुळं त्या हैदराबाद गॅजेटरनी एक पण कुणबी दाखला देऊन दाखवा, मी पैन झारायला तयार आहे। मुळामध्ये त्यांनी शेवटी जो केलेला आहे, जो सगळे सोयरेचा अध्यादेश मागच्या जानेवारीमध्ये आला होता, हे त्याच सुधारित प्रो रूप आहे। फक्त सगळे सोयरे आणि गणगत हा शब्द काढलाय आणि नातेवाईक आणि कुळातील आणि सर्वात महत्वाचं ऑब्जेक्शनेबल हे जे जातीचे दाखले पहिल्यांदा दिले जायचे ते क्लास 1 ऑफिसर तहसीलदार द्यायचे। आता आपण पाहत असताल ही जी आता कमिटी केलेली आहे, गठीत कमिटी, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे कोण? तलाठी। ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे कोण? आपल्या जे ग्रामविकास अधिकारी असतात आणि सहाय्यक कृषी अधिकारी। म्हणजे तुम्ही हे एवढं डायल्यूट करताय, तलाठी जातीचे दाखले देणार, ते पण कोणीतरी सांगायचं की हा माझा नात्यातला आहे, हा माझा कुळातला आहे। ते कुळ कोण तपासणार? तलाठी तपासणार? कुळ कसं तपासणार? त्याच्याकडे 100 वर्षाची नोंद आहे का? म्हणजे खऱ्या अर्थानं ओबीसी आणि सर्वात महत्वाचं मी पॉइंटेड आउट करतो, SC ST OBC VJNT SBC चे दाखले द्यायचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये या सुधारणा आहेत। म्हणजे या जबाबदारीने सांगतो, या JR चा आधार घेऊन कोणत्याही जातीचा दाखला कुणालाही फक्त ऍफिडेव्हिट वरनं मिळेल। मग महाराष्ट्र सरकार एवढं बेजबाबदारपणे कसं काय वागतंय? दुसरा विषय असा की तुम्ही एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये असा जो ढोबळ शब्द टाकलाय नातेवाईक आणि कुळातील, तुम्ही कॅबिनेटची मान्यता घेतली का? कॅबिनेट मधले तुमच्या सहकार्याने घेतलं का? हे फक्त तुमच्या त्या मंत्रिमंडळ, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीने केलंय। मग तुम्ही एखाद्या ओबीसी मंत्र्याला, ते जे काही घटक असतात त्यांना चर्चेला बोलावलं का? हे बाबा, कारण की हा कायदा ओबीसीचे दाखले देण्याचा आहे। एखाद्या दलित बांधवाला जे मिनिस्टर्स आहेत त्यांना घेतलं का? SC ST चे पण दाखले देण्याचा कायदा आहे। त्यामुळं कुठंतरी या हेकेखोरपणा आणि कुठंतरी ह्या झुंडीला शमवायचंय, या जरांगेंना मुंबईतनं बाहेर काढायचे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात, मी आवर्जून सांगतो, जे 56,000 कुठेतरी जागा मिळतात लोकल बॉडीज मध्ये, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ओबीसींना हे आता एकही मिळणार नाही। आमचा ओबीसीचा साधा ग्रामपंचायत सदस्यच होणार नाही। तेल्याला, माळ्याला, तांबोळ्याला, न्हाव्याला, शिंप्याला देतील का तिकीट? हे कुणबी दाखल्याने आल्यानंतर म्हणजे आमचं राजकीय प्रतिनिधित्व संपवून टाकलं यांनी आता।
राजकीय प्रतिनिधित्व केलं, आमच्या मुलांचे ऍडमिशन गेले. अहो वेगळं ईडब्ल्यूएस आरक्षण जे घटना दुरुस्ती केलेली आहे, ज्या 10% आरक्षणातलं 8.5% लाभ हा मराठा समाजाने घेतला होता. कुणी लॉजिकली त्याच्यावर बोलायला तयार नाही की ते का नकोय. फक्त 19% मधल्या 450 जातीच्या आरक्षणामध्येच घुसायचंय. म्हणजे याचा अर्थ आम्हाला पाहिजे नाही. तुम्हाला मिळतंय त्याचा बट्ट्याबोळ करायचा. तुम्हाला मिळतंय ते घालून टाकायचं आणि आता सगळं आम्हालाच पाहिजे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रकारावर कॉन्स्टिट्यूशनल फ्रॉड केलेला आहे. या तरी तांत्रिक कारणांमुळे आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र आपण पाहतोय आता ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात मंगेश ससाणे यांच्याकडे. मंगेशजी, ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय त्यानुसार असं वाटतंय की या जीआर मध्ये काहीतरी त्रुटी आहेत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्रुटी नाही. त्रुटी नाही. यांनी ओबीसींचा घात केलेला आहे. हा पूर्णपणे असंविधानिक, कोणताही कायद्याचा अभ्यास न करता याला कोर्टात आम्ही तर आव्हान देऊच, पण याच्या माध्यमातून राज्य सरकारने त्यांचा अपरिपक्वता आणि म्हणजे काय म्हणतो अशिक्षितपणा दाखवलेला आहे. तुम्ही एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये तुमचा कोण नातेवाईक आहे तो प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असल्यास ते प्रतिज्ञापत्र घ्यायचं आणि दाखला द्यायचा. बाकीच्या ओबीसींसाठी असं कोणते तुम्ही जी आर नाही काढले हो? ओबीसींच्या अनेक भटक्या विमुक्त जाती आहेत, त्यांना पुरावेच नाहीयेत. वडारी, कैकाडी, रामोशी, जे पालावर राहतात, बंजारा, त्यांच्यासाठी तुम्ही अशी समिती करत नाही हो. त्यांच्यासाठी असलं काय करत नाही. आणि तुम्ही फक्त मराठा समाजाला कुणबी दाखलं देण्यासाठी काय काय चाललंय हे आम्ही पाहतोय. म्हणजे या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे एका प्रस्थापित राज्यकर्ते आणि ज्याचा खूप मोठा इतिहास आहे, क्षत्रिय आहेत, त्यांना आमच्या वडाऱ्याच्या, कैकाड्याच्या, रामोशाच्या आमच्या ताटात येऊन बसवलंय आणि ते ताट ओढणारच आहेत. कारण की गावगाड्यामध्ये 2-4 घरं असतात. कसं काय आमचा सरपंच व्हायचा? कसं काय आमचं प्रतिनिधित्व या लोकल बॉडीज? म्हणजे संविधानाने जे आम्हाला पासून तरी संरक्षण करण्यासाठी आरक्षण आहे आणि ज्यांच्यापासून संरक्षण आहे त्यांना जर आमच्यामध्ये येऊन बसवलं तर ते आम्हाला बाहेरच काढणार ना. त्यामुळं हा कालचा ओबीसींसाठी हा काळा दिवस आहे. राज्य सरकार वरवर म्हणतंय कुणाला धक्का लागला नाही, तर धक्का लागलेला आहे. हा सगळे सोयरेचाच जी-आर फक्त शब्द बदलून शब्द छल करून आलेला आहे. गणगोतानी सगळे सोयरे शब्द काढलेत आणि नातेवाईकांनी कुळ हे टाकलेलं आहे आणि यांनी सरसकट पण आलेलं आहे. मी अजून म्हणतो जरांगेने अजून गुलाल उधळावा, कारण की ह्या सरसकटच आले ना. कुणी नातेवाईकांनी एखाद्याने अफिडेव्हिट दिलं, उद्या उठून कुणाचा नातेवाईक कुठं अमेरिकेत पण असू शकतो, त्याला पण अफिडेव्हिट देऊन टाका. बरं मंगेशजी, मात्र एक शेवटचा प्रश्न विचारते. ओबीसींमध्येच एकमत नाहीये, अर्धे म्हणतायत या निर्णयानं ओबीसींना धक्का लागणार नाही. कोण म्हणते? मला खरं त्यांच्याशी बोलावं लागेल. त्यांनी तो जे-आर नीट वाचलाय, तो त्यांना म्हणावं शेवटचा पॅरेग्राफ तुम्ही आवर्जून नीट वाचा. हैदराबाद गॅझेट लागू होऊ शकत नाहीत कारण की ते माहितीचं पुस्तक आहे, पण शेवटचा जो पॅरा आहे तो शेवटचा पॅरा हा खूप घात करणारा आहे. ओबीसीला खूप मोठा त्यांनी फटका बसणार आहे. जे कोणी म्हणत असतील तर त्यांनी तो परत नीट वाचावा, 4 वेळा वाचावा. त्यातलं प्रत्येक शब्द, प्रत्येक लाईन ही तुम्ही, आणि त्याच्यामध्ये कॉमा दिलेला नाहीये, फुल स्टॉप दिलेला नाहीये. त्याच्यामुळं मुद्दाम असं ढोबळ शब्द टाकले करायला आपले मंडळी हुशार असतात आणि तलाठी देणार, ग्रामसेवक देणार म्हणल्यानंतर आमचा विषय संपलेला आहे. त्यामुळे जे कोण म्हणत असतील तर त्यांनी आणखीन थोडीशी याबाबत माहिती घ्यावी. ठीक आहे, पण आम्ही 100% याचा निषेध करतो. बरं मंगेशजी, आपला मुद्दा लक्षात आला. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.